नमस्कार मित्रांनो. माझा मित्र मुकेश 30 वर्षाचे आहे. त्याचा अनुभव त्याने मला सांगितला. आता मी एक लहानशा गावात राहतो. तर एकदा काय झालं, ज्या दिवशी ती घटना घडली तो अनुभव मी आपणाला सांगतो. रात्रीचे 12 वाजले होते. आमच्या गावाच्या वेशीपलीकडे असलेला एक जुना वाड्यातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. तो वाडा कित्येक वर्ष ओसाळ पडला होता. गावात असे म्हणत असत की तिथे कोणी गेलं तर परत येत नाही. मुकेश आणि त्याचे 4 मित्र रात्रीच्या साहसासाठी बाहेर पडले होते. त्यांना त्या वाड्याचं रहस्य उलगडायचं होतं. ह्या वाड्यात भुताटकी मुळीच नाही, काहीतरी वेगळंच भानगड आहे. जाऊ आणि आपण ते खरंच रहस्य शोधून काढू. काय तिथं? आता हे सर्व 30-32 असे वर्ष वयाचे तरुण, ते काय कोणाला घाबरतात? त्यांना भुताटकीला घाबरायचे नाही, कशालाच नाही. त्यांना माहीत होतं की भुताटकी वगैरे नाही, जे त्या वाड्यात काहीतरी काळे धंदे चालत असतील, काहीतरी लोक रात्री वाईट धंदे करत असतील आणि म्हणून मुद्दाम भुताटकी असं अफवा पसरलेली नाही. आणि रात्रीची वेळ असते, गावाच्या बाहेर दूर तो वाडा होता खूप. ते निघाले. रात्रीचे 12 वाजले होते. गावाबाहेर बऱ्याच दूर अंतरावर तो वाडा होता. पावसाळ्याचे दिवस, पण चांदणी रात्र, टिपूर चांदणे पडले, पण आकाशात काळे कुट्ट ढग जमले होते. आणि त्याच्यात काय व्हायचं, तो अचानक चंद्र ढगाळ लपायचा, एकदम अंधार सगळीकडे. त्यात तो वाडा भेसूर वाटत होता. गप्पा करीत तेथे पोचले. बेबारस कुत्री त्यांना पण भुंकू लागली, वाड्यात पळाली. आता सर्वांजवळ काय होतं, मोबाईल व काठ्या होत्या. प्रत्येकाजवळ एक मोठी काठी. गेलेत, मोबाईलच्या टाच लावलेत. चंद्रप्रकाश जरी असला तरी एकदम मध्येच ढगाळ, चंद्र गेला का एकदम अंधार होऊन जायचा. पावसाळ्याचे दिवस, त्याच्यामुळे आकाशात खूप ढग होते. ते गेले, ते वाड्याचे गेट उघडं होतं. आता वाड्यात काही भाग असं दुमजली होता. दगडी वाडा, खूप पुरातन होता तो. बस गेट उघडच होतं. लाकडी दरवाजा होता मोठा. वाड्याच्या अशा उंच उंच भिंती होत्या आणि मोठा टोलेजंग दरवाजा, पण तो उघडाच होता. ते दरवाजापर्यंत आले. विचार करू लागले, मध्ये जायची का नाही. मुकेश म्हणाला, काय घाबरता, चला आपण निघालो. जना तुम्ही, आपल्याला इथं भुताटकी नाही असेल तर काहीतरी चोर दरोडेखोरांची इथं काहीतरी अड्डा असेल, आपण त्यांना बरोबर पकडू, घाबरायचे नाही त्यांना. झाला. मग ते दरवाजाजवळ उभे राहिले. आजूबाजूला पाहिलं. वाड्याच्या आजूबाजूला संपूर्ण काटेरी झुडपं, खूप झाडी वाढलेली होती. त्या वाड्याची एवढी भीती होती की दिवसासुद्धा कोणी तिथं यायचे. गुराखेसुद्धा तिथं बकऱ्या चाराला, गुरं चाराला कोणी त्या वाड्याजवळ यायचे नाही. तिथं वाड्यात की नाही भुताटकी आहे, घाबरून त्या वाड्यापासून दूर राहायचे. त्याच्यामुळे वाड्याच्या आजूबाजूच्या परिसर पूर्ण काटेरी झुडपांनी वाढलेला, खूप मोठमोठे झाडं. सर्व आजूबाजूला त्यांनी मोबाईलच्या टार्चमध्ये संपूर्ण पाहिला. वाडा तर मजबूत आहे, पण भीतीमुळे लोक येत नाही. आज आपण हे रस्ते उलगडू. दिवसा गेलो असतो तर काही नाही, पण रात्री पक जायचं. कारण रात्रीच्या वेळेला इथं भूतं दिसतात म्हणे. का रात्रीच्या वेळेला कोणी चोर दरोडेखोर इथं लपतात, ते त्यांना शोधून काढायचं होतं. बाहेर उभे होते दरवाजाजवळ, ते गप्पा मारत उभे होते. मग त्यांनी आजूबाजूला सर्व पाहिलं. दरवाजाच्या आत सुद्धा झाडी झुडपं, गवत खूप वाढलेला. बस दरवाजातून ते पुढे गेले. आता त्यांना पाहून बेबारस कुत्री जोरजोरात भुंकू लागली आणि वाड्यात मात्र मध्ये जाऊन गडप झाली. आता त्यांच्याजवळ मोबाईल व काठी होती आणि गेट उघडे असल्यामुळे ते वाड्यात आत गेले. आत पूर्ण तसंच वातावरण, भयान शांतता, काटेरी झुडपं, गवत वाढलेलं. वाड्याचं मेन गेट ओलांडलं. बरंच मोठं अंतर होतं आणि पुढे ती टोलेजंग जुनी पद्धतीचा वाडा उभा होता. त्याचा दरवाजा बंद होता. आता त्यांनी विचार केला, नाही आता ह्या पूर्ण वाड्यात घुसायचं. आता कुंपणाच्या मध्ये संपूर्ण झाडं झुडं गवत होतं. तर वाड्यात आता आपण घुसायचं. दरवाजा जवळ आलेत, तेवढ्यात आजूबाजूच्या झाडांमध्ये सळसळ वाढली. बापरे, काय साप बिप तर नाही, काही एखादी हिंस्र प्राणी? खरं वाड्याच्या दरवाजा तर मेन उघडा होता. सर्व यांच्या अंगावर एकदम काटा आला. मुकेश थोडंसं पुढे गेला, आजूबाजूला पाहिलं. मोबाईलच्या काही नाही. तेवढ्यात त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. तो पटकन मागे वळला. त्याला असं वाटलं आपल्या मित्रांनी हात ठेवला असेल, पण तिथं कोणीच नव्हतं. सर्व दूर दूर उभे राहून आजूबाजूला पाहत होते मोबाईलच्या टार्चच्या उजेडात. काही नाही, सुमसाम. एका हातात मोबाईल, एक उजेडात बघता येईन, एका हातात काठी.
आजूबाजूला पाहिलं, कुठंच काही नाही, कोणीच नव्हतं. मुकेशला लागलं का आपल्याला भास झाला. आता तो कुणाला कसं का म्हणणार की वा तुम्ही माझ्या अंगावर हात ठेवला का. अजून ते बाकीचे घाबरतील, तर जाऊ द्या, काहीच घाबरायचे नाही, आपल्याला भास झाला असेल. गेटपासून दरवाजा वाड्यापर्यंत मस्त अशी फरशी होती. फरशीवरून ते चालत चालत मेन दरवाजाजवळ आले. 3-4 पायऱ्या चढून ते वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ त्यांनी तो दरवाजा उघडला. फक्त कडी लावलेली होती. कडी काढली, उघडली, कुलूप वगैरे काहीच नव्हतं. कमाल आहे. जेव्हा त्या ओसाड आहे तिथं कोण कुलूप लावणार आहे, कोण आहे, याच्या मालक कोण हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं. मालक होते पण ते बाहेरगाला निघून गेलेत म्हणे. कित्येक वर्षापासून तो वाडा तसाच पडलेला होता. मध्ये गेले. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात सर्वजण बघताय. आत गेल्यावर त्यांना मोठा हॉल होता. बरेच जुन्या काळातली चित्र दिसली आणि एका कोपऱ्यात मोडकळीस आलेली एक आराम खुर्ची होती, मात्र ती डुलत होती. अरे सर्व एकदम दचकले. बापरे, अरे काय कसं कसं. मग मुकेश म्हणा, अरे काय घाबरता तुम्ही, अरे वारा इतका जोरात चाललो त्याच्यात ते हालत तशी. आणि बा डुलणारी खुर्ची, त्याच्यावर कोणी बसा का नका बसा, ती हालतच असते. बापरे, मग सर्वांच्या मनातली भीती गेली. आता मोबाईलच्या टारच्या उजेडात सर्वीकडे ते पाहू लागले. भिंतीवर एक मोठा आरसा होता, भला मोठा आरसा. त्यांनी आरशावरती मोबाईलच्या टार्चच्या उजेड टाकला आणि एकदम दचकले, कारण आरशात एक सावली होती. बापरे, कोण ती, कोणाची होती ते कळलंच नाही. त्याने आजूबाजूला पाहिलं, अरे आपण ती ह्या साईडला उभी आहे, तो आरशात कोण चमकलं. सर्व हॉलमध्ये त्यांनी संपूर्ण मोबाईलच्या उजेड, कोणीच नव्हतं. पुन्हा त्या आरशात बघायला गेले, काळीभोर आकृती उभी होती आणि लाल डोळे चमकले, त्यांच्याकडे पाहत होते. बापरे, तो आरसा आहे का दरवाजा आहे. त्यांनी पुन्हा आजूबाजूला पाहिलं, बाजूला हॉलमध्ये तर कोणीच नव्हतं. सावली डायरेक्ट गायब झाली. त्यांनी आरशाला हात लावला. अरे आता काच आहे. आपल्या मनात भीती असल्यामुळे तसं वाटलं. तेवढ्यात एक मोठा आवाज आला आणि वाड्याचा जो मेन दरवाजा ना तो आपोआप बंद झाला. अरे एवढा मोठा दरवाजा लाकडी कसं काय बंद होईल. मुकेश म्हणा, अरे वाऱ्यामुळे बंद झाला असेल. बाकीचे नाही, अरे तो दरवाजा केवढा पाहिला काय, केवढा लाकडी मजबूत होता, तो कसं काय बंद होणारच नाही वाऱ्याने. जाऊ द्या. त्याने आजूबाजूला पाहिलं, कोणीच नाही. हॉलमध्ये मोठा हॉल होता आणि त्यांच्या लक्षात आलं की मध्ये जे काही खोल्या होत्या त्या खोल्यात 4-5 लोक मोठमोठ्याने हसताय. त्यांनी पाहिलं, कोणी दिसलं नाही. आलेत त्या खोल्यांमध्ये डोकावून पाहिलं. मोबाईलचा टार्च सर्वांचे चालू होते. पाहिलं तर खोल्यात कोणीच नाही. मध्ये गेले, बऱ्याच खोल्या होत्या. प्रत्येक खोली त्यांनी पाहिलं. प्रत्येक खोलीमध्ये जोरात बोलण्याचा आवाज येतो, हसण्याचा आवाज आला. ते एका जागेवर स्थिर उभे राहते. थांबा, बोलूच नका, कोणीच बोलू नका. आवाज नेमका कोणत्या खोलीत तो बघा आणि आपण त्या खोलीत जाऊ. तेवढ्यात कोणीतरी 2-3 लोक पळत पळत जात आहेत. बुटांचा आवाज. बापरे, तर आपल्यापैकी कोणी पळाला तर नाही. बघितलं तर अरे आपण तर सर्व इथंच आहेत. आवाज तर येतोय टप 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 आणि लगेच कोणीतरी पळून गेलं. त्यांची हृदयाची धडधड वाढू लागली. तेवढ्यात कोणीतरी हळू आवाजात हसत होते आणि ते हसण्याचे थंडगार चव त्यांच्या शरीरात काटा आणत होती. बापरे, आजूला कोण हसतोय. अजून त्यांनी 1-2 खोल्या पाहिल्या, कोणीच नाही. जिथून आवाज यायचे त्या खोलीत गेले. उजेड टाकला मध्ये, तो मध्ये कोणीच नाही आणि हसण्याचा आवाज एकदम बंद होऊन जायचा. बापरे बापरे, काहीतरी आहे. सर्व खोल्यांमध्ये कोणतरी बोलण्याचा, कोणीतरी हसण्याचा आवाज येतोय. साफसफाई स्वच्छता एवढी होती की असं वाटायचं की इथं कोणीतरी राहतोय, पण दिसत तर कोणी नव्हतं. मध्ये सामान वगैरे काहीच नव्हतं. संपूर्ण खोल्या खाली मोकळ्या. तेवढ्यामध्ये कोणीतरी पुन्हा पळण्याच्या आवाज आला. आता यावेळेला बुटांचा आवाज नव्हता. असं वाटलं 2-3 स्त्रिया कोणतरी पडताय. मंद पावलांचा आवाज. सर्वांच्या अंगावर एकदम काटे आले. सर्वांना, मुकेश नाही थांबू नका, पळा इथून, लवकर निघा इथून बाहेर. बापरे, वाड्यात काहीतरी भयानक आहे. सर्व खोल्यांमधून जोरात हसण्याचा आवाज आला. अरे अंधार उडूप, आपण मोबाईलचं टार्च लावतो तेवढाच कोणीच नाही दिसत आहे आणि हसता कसं काय एवढे लोक आहेत मध्ये, आणि मग दिसत कशी नाही ते आपल्याला. आता सर्वांच्या अंगावर एकदम काटे आले. मुकेश ओरडला, अरे पळा पळा, इथं काही खरं नाही, काहीतरी आहे. भुताटकी. बापरे, भुताटकी म्हणताच घाईघाईने ते कसं तरी त्यांनी ते दार उघडले, बाहेर आले. पुढे येता मेन जे गेट होतं कुंपणाचं मोठं, भलं मोठं, ते तर बंद होऊन गेलं होतं. बापरे, कसं का बंद झालं. हे तर उघडं होतं आपण आलो तेव्हा. आणि कुत्र्यांचा आवाज वगैरे भुंकण्याचे तर कुत्रेसुद्धा गायब.
एकही कुत्र्याचा आवाज येत नव्हता. अरे कुत्री गेली कुठं? सर आजूबाजूला पाहिला. त्यांनी दरवाजा खूप उघडण्याचा प्रयत्न केला. मेन दरवाजा जो होता ना वाड्याच्या भिंतीचा तो खूप उघडण्याचा प्रयत्न केला, पण नाही उघडला. त्याने आजूबाजूला पाहिला. तेवढ्यात मुकेशचं लक्ष गेलं त्या वाड्याला वरच्या बाजूला ज्या खोल्या होत्या त्या खोल्याच्या खिडक्यातून त्यांना कोणीतरी त्यांच्याकडे रोखून पाहतो असं दिसलं. मुकेश म्हणा, अरे बापरा, ते बघ वरच्या मजल्यावर कोणतरी. सर्वांनी वरती बघितलं. आता चंद्रप्रकाश पडलेला होता. आजूबाजूला काळे कुट्ट ढग होते. आणि त्या खिडक्यातून दिसलं की बा खिडकीतून कोणीतरी काळ्या आकृत्या 2-3 आकृत्या दिसल्या. त्यांनी मोबाईलचा टॉर्च एकदम खिडकीच्या दिशेला आला, पण मोबाईलच्या उजेड तर खिडक्यांपर्यंत पोचलाच नाही. जोराचा वारा आला, थंडगार वारा. सर्वांच्या अंगावर काटे आले आणि वरून त्या खिडकीतून 2-3 आकृत्याने असा हात बाहेर काढला. आणि बापरे कोणी या? बापरे काय? त्यांनी लगेच काय करायचं तेवढं त्यांनी पाहिलं की वाड्याच्या दरवाजाजवळ एक पांढरी साडी नेसलेली स्त्री होती, उभी होती. बापरे, तिचे डोळे रक्तासारखे लाल चमकले. ती हसत होती, बेसूर हसली. बापरे, आता यांच्यापासून ती 15-20 फूट अंतरावर उभी होती. यांनी लगेच मोबाईलचा टॉर्च तिच्या चेहऱ्यावर टाकला. चेहरा एकदम विद्रूप होता आणि ती एकदम भेसूर हसली. बापरे, सर्वांच्या अंगात एकदम धडकीच भरली आणि ती हळूहळू यांच्याकडे येऊ लागली. बापरे काय करणार? मुकेश म्हणा, अरे मेन दरवाजा तर बंद आहे, हे आता काय करायचं? पळा पळा पळा. बस मग ते पळत सुटले. कुठं? वाड्यातच इकडे तिकडे पळायला लागले. बाजूला उंच उंच कुंपण आणि ते वाड्याची 2 मजली टोले जंग वाडा उभा. तेवढ्यात त्यांना असं दिसलं की ते खिडकीतून एक पांढरा सफेद 2-3 आकृत्या, माणसाच्या आकृत्या एकदम त्यांनी उड्या मारल्या आणि असे तरंग 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 हळूहळू आले. बापरे, सर्व थरथर कापात बघत होते. अरे माणसं असं तर वेगाने खाली आले असते, तरंग तरंगच होते. आणि त्या आधांतरी अर्ध्या जमिनीपासून 15 फुटांतरवरती एकदम स्थिर उभ्या राहिल्या आणि बेसूर हसू लागल्या. बापरे, त्यांनी मागे उडून पाहिलं. ती वाड्याच्या मेन दरवाजातून ती स्त्री हळूहळू त्यांच्याकडे येत होती. ती बेसूर हसत होती. ती त्यांच्याकडे येऊ लागले. आता ते मागच्या भागाला पळाले. तिथं उंच उंच भिंती होत्या. पण एक झाडाचा आधार घेऊन एक जण वरती चढला. तो अरे हे झाडाचा आधार धरून वरती चढा बघ. आणि पटकन फटाफट फटाफट सर्व त्या झाडाचा आधार धरून त्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीवरती चढून गेले. आता 13-14 फूट उंचीची भिंत होती ती दगडी. पटापट फटाफट ते वरती चढले आणि त्यांनी पटकन वाळच्या बाहेर फटाफट उड्या मारल्या. वास बाहेर सर्व काठीवर झुडपं होते, धाड दिशे त्याच्यात ते पडलेत. पण त्यांचे नशीब चांगलं की त्यांच्या सर्वांच्या पायात बूट होते. फक्त अंगात काटे गेले आणि बोरीचे खूप काटे होते. खूप खरचटलं, वेदना झाल्या. एकदम जोराने ओरडले ते, अरे भागा, पळा पळा पळा, अरे पळा, भुताटकी भुताटकी बस. आणि सर्वांनी पाहिलं आपण सर्व बरोबर आहेत ना? हो सर्व बरोबर आहे. आणि झाडावर चढताना सर्वांनी मोबाईल खिशात टाकले आणि फटाफट ते वरती चढून भिंतीवर चढले. त्यांनी उड्या मारून दिल्या त्या. आता मोबाईल सर्वांच्या खिशात होते. कोणीची हिंमत नाही झाली की, आणि तेवढा वेळ मी मिळाला नाही. फटाफट सर्व एकमेकांच्या हात धरला. आपण सर्व बरोबर आहेत ना? अंधारसुद्धा त्यांनी पाहिलं. खरंच आणि अरे आपण बरोबर आहे. 5 लोक 5च्या 5 कोणी आपलं राहिलं ना, कोणीच नाही. आणि वाड्यातून एकदम खूप हसण्याचा आवाज आला. 10-15 लोक जोरजोराने हसतायत. पाठीमागच्या भागाला ते कुठले होते पूर्ण काटेरी चूड. पण वाड्याकडे बघितलं तर वाड्या हवेत तरंगत 4-5 आकृत्या त्यांना दिसतात, पांढरा सफेद आकृत्या. बापरे, हे माणसाने भुताटकी, बस पळा पळा, जीव वाचवा आपला, असं म्हणत मुकेश एकदम ओरडला. अरे पळा रे, आपला जीव वाचवा, आता पळा, बघू नका वाड्याकडे. आणि ते सर्व तिथून पळत सुटले. सीधं गावाच्या दिशेने पळत आले आणि धापा टाकी एकदाच्या गावात पोहोचले. बापरे, तेव्हा त्यांना कळलं की खरंच गावकऱ्यांनी सांगितलेली गोष्ट खरी होती. त्या वाड्यात जे गेले ते परत आले नाहीत आणि जे परत आले त्यांनी ते ठिकाण पुन्हा कधीच पाहिले नाही किंवा तिथे जाण्याची हिंमत केली नाही. त्यांनी विचार, बापरे लोक सांगतात ते खोटं नाही. आता आपण त्या वाड्याकडे पुन्हा कधीच जायचे नाही रे बाबा, भुताटकी तिथं. आता हा मुकेशला अनुभव आला. 4 मित्र आणि मुकेश हे 5 लोकांचा खरा का खोटा. दुसऱ्या दिवशी आम्हाला ते त्यांनी संपूर्ण दाखवला. कोणाची हिंमत झाली नाही त्या वाड्याकडे जाऊन खरंच काय ते बघायला. आता रात्री यांना अनुभव आला, पण दिवसासुद्धा कोणाची हिंमत नाही की त्या वाड्यात जायचं की ते बघायचं. आता मुकेशने सांगितलेलं खरं का खोटं,
परंतु सर्वांचे कपडे फाटलेले, जखमा संपूर्ण तोंडावर सुद्धा ते बोरींच्या झाडाच्या काटेचं खरचटलेलं होतं. आता अशी मजाक तर कोणी करणार नाही. 5च्या 5 लोक कसं का खोटं बोलतील. पण कसं विश्वास ठेवायचा की हे दुसरीकडे कुठं गेले आणि रिकामे उद्योग केले आणि त्याच्यात ते सापडले आणि त्यांना काटेरी झुडपामध्ये पडले असतील दारूच्या नशेत. बस सर्व गावाकरी तसं म्हणू लागले, नाही नाही काही खरं नाही हो, अहो तो वाडा अगोदरच भुताटकीचा आहे म्हणून प्रसिद्ध, म्हणून यांनी अजून त्याच्यामध्ये भर टाकून एक कथा तयार करून टाकली आणि सांगतात ते आपल्याला त्यांचा अनुभव. जाऊ द्या, सर्व खोटं आहे का खरं काय माहीत, पण जाऊ द्या, त्या वाड्याकडे परत जायचंच नाही. सर्वांनी निर्णय घेतला. बस ते ऐकून आमची पण कधी हिंमत झाली नाही की त्या वाड्याकडे दिवसासुद्धा कोणीच जात नाही. असा तो झपाटलेला वाडा आमच्या गावाच्या बाहेर आहे. बरं तर मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.